मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपल्या पुणे ते उत्तराखंड राईडमधला 6वा दिवस आणि आता इथं सगळं रूममध्ये चेकआउट वगैरे केलेले आहे. सगळं बघा चेकआउट म्हणजे सामान वगैरे बांधलेले आहे. आता वाजलेले 5:45 आणि आजचं आपलं डेस्टिनेशन असणार आहे आपल्या मित्राची जागा आहे ह्याच्यामध्ये उर्गम व्हॅलीमध्ये एक होमस्टे आहे त्याचा. तर तिकडे चाललो आहे आपण आज. त्याला सगळं सांगून ठेवलं आहे कालच. आणि आज आपल्याला बरेच प्रयाग नावाच्या म्हणजे जसं रुद्रप्रयाग झाला, कर्णप्रयाग झाला, तर ते मला क्युरियोसिटी होती की काय नक्की प्रयाग म्हणजे काय. तर त्याचं जरा हे केलं आहे. प्रयाग म्हणजे 2 नद्यांचा संगम किंवा जिथं यज्ञ वगैरे केली जाते अशी जागा म्हणजे प्रयाग. आणि जिथं 2 नद्यांचा संगम असतो, एनर्जी असते एकत्र येते, त्या ठिकाणी त्या नद्यांमध्ये आंघोळ केलेलं, स्नान केलेलं तुमच्या स्पिरिच्युअल याच्यासाठी छान असतं. तर त्यासाठी ते बघितलं तर जसं प्रयागराजला पण संगमावरतीच महाकुंभ लागला होता. तर असंच आपल्याला आता बरेचसे असे हे जे आहेत, कर्णप्रयाग आहे, रुद्रप्रयाग आहे, देवप्रयाग आहे, असे आय गेस 3 तरी ऑन द वे येणार आहेत आपल्या. तर बघूया, आता तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि आजच्या दिवसाची स्टार्ट करतो. तर सामान लावतो आणि मग गाडीवरती तुम्हाला भेटतो. तर येस, सगळं सेट झालेलं आहे आणि टाईम एक्झॅक्टली झालेला आहे तुम्हाला सांगतो 6:31 आणि आपली लोकेशन लावलेली आहे. 6-7 तास दाखवते. आता 2 ब्रेक जर मध्ये म्हटलं तर 8-9 तास. 9 तास म्हणजे 6-15, 9-6-15 म्हणजे 3 वाजेपर्यंत पोचेल असं वाटते. आजचा डिस्टन्स असा 243 किलोमीटरचा आहे. पण रोड सगळा जरा घाट रोड आहे, सिंगल लेन रोड आहे, तर त्यामुळं थोडा वेळ लागेल. चलो, थँक्यू बाय. चलो, जाताना पण अलकनंदा नदी येणार आहे. म्हणजे रुद्रप्रयाग, सोनप्रयाग जिथं आहे तिथं किंवा हे कर्णप्रयाग, तर तिथं अलकनंदा नदी आणि गंगा नदी यांचा संगम होणार आहे. तर त्या नद्या आपल्या प्रवासामध्ये जवळपास आपली साथ देत आहेत असं सांगू आपण एक सिग्निफिकंटली. तर त्या नोटवरती गंगा मैया की जय, हर हर गंगे, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो, आजची राईड डे 6 पुणे ते उत्तराखंड. तुमचा स्वतःचा चॅनल दाढीवाला गाडीवाला बियर्ड मोटो. चला सुरू करू आजची राईड. आणि आज गार आहे तसं. आता आपण मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काय काय लेअर लावलेत. खाली मी थर्मल पॅन्ट पण घातलेली आहे, थर्मल जॅकेट हे टॉपवेअर पण घातलेलं आहे आणि त्याच्यावरती रायडिंग जर्सी घातलेली आहे आणि त्याच्यावरती रायडिंग जॅकेट घातलेलं आहे. तर असं सगळं आहे आज. आणि ऑली म्हणजे ॲक्च्युली जिथं जायचं आहे आपल्याला मित्राच्या होमस्टेमध्ये, तर तिथं त्या ठिकाणी ऑलमोस्ट टेम्परेचर आहे -2. तिथं 1 किलोमीटर त्याच्या होमस्टेपर्यंत चालत जावं लागणार आहे. तर तेही यासाठीच अंधाराच्या आधी उजेडाचं पोचायचा प्रयत्न करूया आपण जेवढा होईल तेवढा. त्यामुळे ब्रेक कमी. आता पहिला फक्त 1 ब्रेक चहाचा होईल, त्यानंतर मग ब्रेक नाही, मग डायरेक्ट 100 किलोमीटरचे 2 पॅच मारायचे. पहिला ब्रेक घेतला आहे. पहिला ब्रेक म्हणजे जास्त किलोमीटर नाही झालेले तशी. आता 8 किलोमीटर आलो आहे फक्त. पण म्हणलं पहिले चहा घेऊ आणि जरा तरी म्हणजे कसं नंतर ब्रेक घ्यायला नको जास्त. चहा घ्यायचा, सुनकायचं, 100 किलोमीटर 2 मारायचे. आणि इकडे बघितलं ना आता तुम्ही तर उजाडलं आहे बऱ्यापैकी. कारण आपल्याकडे कसं होतं ना, थोडंसं लेट हे होतं ना, सनराईज होतो. इथं लवकर होतो थोडासा. आता 6:30-7 झाले.
आपल्या इकडच्या रोडला थोडंसा त्या दिवशी बघा 6:30 वाजता राईड स्टार्ट केली तरी पण अंधार फुल अंधार होता अर्धा तासासाठी. तसं इथं नाही आहे, इथं लवकर उजाडले त्यामुळे ते एक बरं झालं की अंधार नाही आहे, त्याच्यामुळे गाडी थोडीशी स्पीड करता होती. तर चलो आता सिंगल रेन रोडच आहे पुढं बोलू. तर चला चहाचा ब्रेक झालेला आहे, आता नो मोर ब्रेक, आता डायरेक्ट लोकेशन. म्हणजे लोकेशन म्हणजे एक मध्ये एक लंच ब्रेक आणि ब्रेकफास्टचा होईल, ब्रेकफास्ट आणि लंच ब्रेक होईल. काय नजारा आहे. आणि होतं काय माहिती का बऱ्याचदा की म्हणजे कॅमेरा तेवढा जस्टिफाय करू शकत नाही व्ह्यूला, की जेवढा तो म्हणतो ना आपण नेकेड आयनी बघतो ना तेवढा कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत. काय कडक व्हॅली आहे, फुल एकदम दिल खुश. जसं म्हणतो ना आपण अशक्य सुंदर सह्याद्री, तसंच अशक्य सुंदर हिमालया. बेस्ट बेस्ट बेस्ट, शब्दात नाही सांगता येत ते. एक्सपिरियन्स करा, तुम्हाला जमलं ज्यावेळेस कधी तर. खरंच सुंदर रोड आहे, या इकडं कधीतरी. प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड नाही करून घेऊ शकत, प्रत्येक एवढा पूर्ण जर्नी अख्खी रेकॉर्ड नाही करून घेऊ शकत. त्यामुळे डोळ्यात साठवून ठेवायची, मनात साठवून ठेवायची, बस तेवढंच. आणि जेवढं तुम्हाला दाखवता येईल चांगलं चांगलं तेवढं कॅमेऱ्यातून दाखवायचा प्रयत्न करायचा. हाच आपल्या बियर्ड मोटोचा मोटो आहे. एकशे 17 मीटर, भारतातली सगळ्यात मोठी बंजी जंपिंग इथं होते, ऋषिकेशमध्ये. आणि ह्या जागेचं नाव आय थिंक काहीतरी शिवपुरी आहे. येस, बघा लगेच नाव म्हणलं की असं समोर लगेच म्हणतो ना आपण की मॅनिफेस्ट करा, तुम्हाला लगेच नाव आठवत नव्हतं, लगेच बोर्ड आला शिवपुरी. तर इथं भारतातली सगळ्यात मोठी बंजी जंपिंग 117 मीटरची इथं होते. हा डोंगर आहे ना मागचा, ह्याच्यावरती सनलाईट पडलेली आहे, फुल येल्लो येल्लो दिसतंय. पहिला ब्रिज. आणि रोड चांगला आहे पण सिंगल लेन आहे. अजून खराब रोड असतील ना तर तुमचे म्हणतो ना की व्हायब्रेशननी ह्यानी त्यांनी अंचर पंचर ढिले होऊन जातात जरा बॉडीचे, ते एक्झॉस्ट होऊन जाते ना बॉडी. आणि छत्रा आहे की पटकन यावं सूर्यदेवतानी बाहेर, आणि थोडीशी थंडीचं जे आता हे गारठले अंग त्याला थोडासा म्हणतो ना आपण की गरमाहट आ जाए थोडीशी. विटॅमिन डी मिळेल ना. आता विटॅमिन डी मिळेल म्हणजे कसं आहे की विटॅमिन डी खेचून घ्यायला बाकी कुठलाच बॉडी पार्ट असा उघडा नाही ना की ज्याच्यावरती विटॅमिन डीचा मारा होईल, कारण सगळं कवर्ड आहे. पण ॲटलिस्ट थोडीशी गरमी येईल. हे बघा श्रीनगर 69, इकडचं श्रीनगर आहे ते, तिकडचं श्रीनगर नाही आहे, काश्मीरचं तिकडचं. गौरीकुंड केदारनाथ 178, समर कॅपिटल गरसेन ते आहे 183, आणि बद्रीनाथ आहे 263. आणि मग अशी जसं सांगितलं ना तुम्हाला, तर बघा मॅपमध्ये बघा की नदी गंगा मैया आपल्या अख्ख्या रूटमध्ये कशी बाजूबाजूला आहे. हे बघा हा आपला रूट आहे आणि इथं गंगा माई वाहते. तसं तर ब्रेक कमी घ्यायचे होते, पण आता इथं तुम्ही बघितलं हे कसं आहे व्ह्यू. आणि थांबलो चित्र म्हटलं मग ड्रोनचा एक शॉट घेऊन टाकू, कारण काय परत सीन आपण जिथं आपण म्हणतो ना की 100 किलोमीटर तिथं थांबायचे वगैरे सगळं ठीक आहे, पण त्या ठिकाणी सेम हे असेल असं नाही ना, सेम काय म्हणतात त्याला सीनरी. तर त्यामुळे थोडंसं म्हणलं आता थांबलो तिथं पुढून घ्यावं. म्हटलं ॲक्शन कॅमेऱ्यामधनं किती
क्लिअर येतं आहे किंवा किती चांगलं दिसतंय ते माहीत नाही. मी म्हटलं मोबाईलमध्ये पण एक शूट करून घ्यावा. हे बघा, आणि सोबतच एरियल व्ह्यू पण आहे. त्याच्यानंतरचा शॉट असेल तो आपला बेडीत गेल्यावर तिथं ठीक आहे. दिसते का? त्याला तो मला शूट करतोय, मी त्याला शूट करतोय. आता 1 मिनिटात बघा काय बसून जाईल, दिसतच नाही. ब्रेक घेऊन झालेला आहे, त्याने निघायची तयारी चालली. आणि इथं बघितलं ना समोर तर तुम्हाला डोंगरांवरती आता ऊन आलेलं दिसेल. आता आपण 1-2 टर्न मारले की कदाचित तिथून रोड आहे, बहुतेक तोच रोड आहे असेल बहुतेक. गाड्या तर दिसत नाही आहेत काय, पण असं वाटतंय की तिथून रोड आहे. आता आपल्याला जायचा रूट तो आहे का नाही माहीत नाही. तिकडनं जरा मस्तपैकी उन्हाची गरमी येईल की पांढरे डोंगर बघायचेत, बर्फ पडलेले. आणि ते काही अगदी काही तासांवरती 206 किलोमीटरवरती राहिलेले आहेत. आणि जसा आपला राईडचा रूट राहिलेला आहे, पहिले 3 दिवस हायवे आणि त्यातनं त्या हायवेवरून इकडं ह्या म्हणतो ना की हिमालयाजमध्ये गाडी चालवतो आहे. आणि दोन्हीचा आपला एक वेगळाच फील आहे. आपण या राईडमध्ये सगळ्या प्रकारची मजा करतो आहे. हायवे पण, घाट पण, डोंगर पण, नदी पण, आणि आता राहिला बर्फ, तो पण आता काही तासांवर. आणि पॉसिबल आहे सूर्यदेवताचं दर्शन, आणि झालेलं आहे बघा. येस, थोडं जास्तच वरती आलेलं आहे, कवळं ऊन वगैरे नाही आहे काय, असा उन्हाचा स्पर्श पहिला आजच्या दिवसाचा. वा, अचानक म्हणजे एक टर्न घेतला आणि बघा फॉग, तो वरती डोंगर आहे आणि पूर्ण फॉग आहे, असा पूर्ण येतोय आपल्या बघा, असं वरती चाललं आहे बघा. काय टाक हा काय नजारे आहेत, गारठलेत हात. पण बाई जे बघायला मिळतंय ना डोळ्याला, हा डोळे शेकून निघतायत या म्हणतो ना आपण की या सगळ्या व्ह्यूनी, सिनरीनी. आता तर फुल बघा, नो वर्ड्स, दिसत नाही आता, थोडंसं विजिबिलिटी कमी झाली. सुंदर, बाप बाप बाप, एन्जॉय करा तुम्ही पण माझ्यासोबत. सगळं व्हॅलीमध्ये खाली ना सगळं धुकं आहे, वरती दिसते का इथे बघा. मग अशी जे फॉग होतं ते फॉग बऱ्यापैकी क्लिअर झाले. आणि हे बघा व्हॅली, असे रोड, असा तिथनं रोड जातो पलीकडून. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में हो गया. आणि अशा प्रकारच्या डोंगरांमध्ये याच्यामध्ये लेहला गेलो होतो आपण, त्यावेळेस राईड केली होती. त्याला झाली आता जवळपास तुम्हाला सांगतो 11 वर्ष. तर 11 वर्षांनंतर राईड करून डोंगरांमध्ये आलो, इकडं हिमालयामध्ये आलो आहे.
संगम नगरी देवप्रयाग पधारने पर आपका धन्यवाद. चलो आता राहिले 160 किलोमीटर राहिलेले आहे डिस्टन्स. आपल्याला 9:15 वाजलेले आहेत. 1 तास झालं नॉनस्टॉप चालवतो आहे, पण आपल्याला तरी थांबायचं नाही आहे. कारण आपल्याला थांबायचे आता 100 म्हणजे ज्यावेळेस निघालो होतो आपण त्यावेळेस, किंवा रादर जिथनं ड्रोन शॉट वगैरे घेतला ना तिथनं किलोमीटर राहिलेले होते 235. तर आता आपल्याला 100चा मी म्हणलं ना तसं ठरायचं आहे. 135 राहिल्यानंतरच आता मी ब्रेकफास्टला थांबणार आहे. तोपर्यंत नाही, जमलं तर त्याच्या पुढे 35 किलोमीटर करू, पण त्याच्यापेक्षा कमी नाही करणार आता. काय मोठं पात्र आहे नदीचं, ह्यूज आहे. हे गाव आहे श्रीनगर, उत्तराखंडमधलं श्रीनगर गावातनं पोचलो इथं. आणि ह्या याच्यामध्ये आलं थोडंसं गावातल्या याच्यामध्ये थोडं बरं वाटतं आहे. कारण ह्या पॅचमध्ये गावातल्या घरांच्या ह्याच्या पॅचमध्ये ना थंड कमी आहे, थोडंसं गरम फील होतं लगेच नाही. आणि एवढ्या गारठ्यातनं आलं ना की थोडासा जरी हा एरिया गरम वातावरणाचा आला ना की लगेच फील होतं ते. आणि आज माहीत नाही असं म्हणजे मॅगी खायची इच्छा झाली, मॅगीची क्रेविंग झाली. असं आय नो मॅगी हेल्दी नाही आहे, पण म्हणजे नॉर्मली होतं कसं ना की लेह साईडला वगैरे त्या टेरेनमध्ये राईड करताना आहे ना मोठे म्हणजे पास असतात ना, चांगला पास वगैरे आहे किंवा जोजिला पास नंतरचा जो आहे, तर ह्या ठिकाणी ऑप्शनच नसतं. म्हणजे मॅगीशिवाय दुसरं काही मिळतच नाही. तर त्यामुळे तर मॅगीच खावी लागते. पण आज असे ऑप्शन मिळतील आहे आपल्याला भरपूर, पराठे म्हणा किंवा काय इकडचं फूड असेल लोकल त्याचे ऑप्शन मिळतील. पण तरी आज मॅगी खायची इच्छा झाली आहे. तर ही आहे अलकनंदा नदी. काय सुंदर पात्र आहे. इकडलं पाणी ना खरं म्हणजे नद्यांमधलं पाणी बघून आहे ना तेवढं भारी वाटतं ना की एकदम क्लीन म्हणतो ना आपण की क्लीन पाणी. तर फायनली थांबलेलो आहे नाश्त्याला आणि शुभम पण आलेला आहे. नाश्ता बनतोय तोपर्यंत चहा घेऊया गरम गरम. आणि जसं नाश्त्याला मी इच्छा व्यक्त केली होती की मॅगी किंवा काही खायचं आहे, तर त्याप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे फूड. इकडं मॅगी बनती आहे आणि ह्याच्यामध्ये चाऊमिन बनतं आहे, नूडल्स. आणि यांच्याकडे 2च एवढे नाश्त्याचे आयटम अवेलेबल होते. आणि आपला डिस्टन्स आता राहिला आहे 131 वगैरे राहिलेला आहे. टाईम झाला आहे 10:15. माझ्या गाड्यामध्ये 10:15 म्हणजे हे 10 मिनटं पुढे. तर टाईम आत्ता एक्झॅक्टली झाला असेल 10:05 वगैरे. तर चहा घेतो पहिला गरम गरम, एकदम चिल्ड आहे जेव्हा मस्तपैकी घेऊन येतं आहे समोर. हा बरं वाटतं आहे. म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये नाही का आज पहिल्यांदा बरं वाटतं की उन्हात बसायला आणि नाश्ता करायला. नाहीतर ऊन म्हणजे नको व्हायचं बाकीच्या ठिकाणी. तर चलो. आणि काकांनी ऑलमोस्ट आपल्याला ब्रेकफास्ट रेडी केले. नंतर पण एक चहा घेऊच, पण तत्पूर्वी एक थोडीशी गरमी आणायला अजून आधी एक चहा घेतो. चाऊमिन आणि मॅगी. आणि जसं म्हणलं की मॅनिफेस्ट करा, मिळून जाते सगळं पटापट. चला मस्त करून घेऊ नाश्ता करते म्हणजे मग 130 किलोमीटर राहिलेले. सपास डायरेक्ट लंच टाईमला थांबायचं. 100 किलोमीटर त्यानंतर राहतील 30 किलोमीटर अंतराच्या चौक. तर मस्तपैकी चाऊमिन, मॅगी आणि चहा. इच्छा पूर्ण झाली मॅगी खायची. काय सुंदर रोड आहे, काय सुंदर रोड आहे. हे बघा इकडं अलकनंदा नदी आणि इकडे डोंगर कडक आहे. इथंही काहीतरी राफ्टिंग वगैरे होतं बहुतेक, काय माहीत नाही. पण तिथं त्यांनी एक तिथं दिसतंय टेंट वगैरे लावलेलं आहे तिथं काहीतरी. हां
राफ्टिंग किंवा बोट राईड छोट्याशा होत आहेत वगैरे तिथे. थोडासा परत चाललो आहे. शुभमच्या गाडीचा हवा कमी झाली आहे काहीतरी, तर ते बघूया काय झाले ते. पुढचा टायर फ्लॅट झाला आहे. बघूया काय झालं ते. नाही ना, तर पुढचा टायर फ्लॅट झालेला आहे जरा. आता तिथं विचारलं मी तर एक किलोमीटरवरती एक पंक्चरवाला आहे, तर त्याला घेऊन जाऊया आपण. जसे लॉंग रूटवर वगैरे येतात. भैया यहाँ पे पंचर वाला किधर है? अरे सॉरी, अरे माझ्या मागेच आहे. मी म्हणते बघत जा. तुम्ही म्हणता अरे व्हिडिओमध्ये दिसतंय की येड्या, तुला दिसा नका. आणि ते टायरवाला माझ्या डोक्यात खात नाही. ठीक आहे, बघतो आता इथं आहे. आहे तर खरं, पण ते यायला रेडी नाही आहे म्हणून मी नाही येणार आहे. सरळ सांगून टाकलं मी येणार नाही. आता राग येतो, वाईट वाटतं अशा वेळी की लोक ज्यावेळेस हेल्प करायला अगदीच स्ट्रेट फॉरवर्डच नाही म्हणून टाकतात. ठीक आहे, त्यांचा बिझनेस, त्यांची इच्छा. आता ते शुभम म्हणला मी काम करतो, अशी चालवत आणतो खाली. येतो तो. आता थोडा हवा बिवा भरून जरा थंड पडली, त्यामुळं कदाचित ते झालं असेल. चेक करते रुंदी किती हवा बघू. आता ट्यूब तर कॅरी केलेली आहे तशी, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही. काही दिसत नाही कुठं काय. या साईडनी पण नाही होत काही. काय ॲडव्हेंचर तर मगताय ना. ॲडव्हेंचर बाईक घेतली आहे म्हटल्यावरती ॲडव्हेंचर तर पाहिजे थोडासा. आणि जसं की लकीली हार्डली 1 किलोमीटर बरंच काही जास्त नाही वाटत आहे का? ठीक है, चला त्यांनी ॲडवाइस केली की इसमें हवा ज़्यादा ही रखना, कम ना करना. ठीक आहे, 40 हवा ठेवलेली आहे. आता परत गरमीत जाईल त्यावेळेस मग कमी करायचं लागेल त्याची हवा. तर अशा प्रकारे थोडक्यात विषय मिटलेला आहे. जसं म्हणजे शुभमच्या जजमेंटनुसार किती झालं काय, तर थंड एकदम ह्याच्यामध्ये आलो ना, तर हवा थोडीशी प्रेशर कमी झाला असेल आणि रिमपासून टायर सुटला असेल जरा. हो, 12-5 झालेले आहेत. आणि आता ऊन थोडंसं बऱ्यापैकी पडल्यामुळं थंडी खूप कमी झालेली आहे. तो शिमट 97 राहिलेले, त्याच्या अलीकडेच आपल्याला जायचं. आणि प्रयागचं असंच म्हणलं किती 5 प्रयाग आहेत बहुतेक असं वाटतंय. एक तर रुद्रप्रयाग आहे, ते आत्ता या रोडवरतीच गेलं. आता येते कर्णप्रयाग, त्यानंतर येते नंदप्रयाग, देवप्रयाग, अजून एक कोणतं आहे मला ते
माहीत नाही आहे. तर 4 तर राहिले लक्षात. हम चले पहाड़ों में गुनगुनाती राहों में धड़कने भी तेज है अब क्या करे वक्त है तो जीने दे दर्द है तो सीने दे ख्वाहिशें अनजान है अब क्या करे. आता आलो आहे कर्णप्रयागच्या जवळ. कर्णप्रयाग इथनं आहे 1-2-3 किलोमीटर आहे. आणि ये गचक गचक गचक. अरे गजब बाई. चेतावनी दिलेलीचे मागे का बोर्डवरती की पत्थर गिरने की संभावना है, कृपया सावधानी से गाड़ी चलाए. अभी नगर पालिका परिषद कर्णप्रयाग आपका स्वागत करती है. आपला इंस्टा काय खड्ड्यांमुळं माती खायला चाललाय, पण खाली 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 इकडे ये बाबा. असं ना जरा सरळ. बघा आता 126 बद्रीनाथ, फुलों की घाटी, फ्लावर व्हॅली 121 आणि पोखरी 28 सॉरी. बघा मस्तपैकी इकडं नदी तिकडे एक पूल आहे कुठला तरी. हे मस्त असं वाटतं की आर्मीनीच बनवलेली पूल वाटत आहेत. त्या कलर तसंच आहे. आणि इकडं बघितलं ना असं फळं वगैरे बघितली ना, आता सगळे स्टॉल मग अशी पण बघितले ना, तर एकदम नाही का फ्रेश ऑर्गॅनिक असं वाटत होते. फळं वेगळेच कलर होते. नंदप्रयागमध्ये आपण आलेलो आहोत. आणि पुढे एक जागा आहे पीपल कोठी, तर तिकडं आपल्याला आता जेवायला थांबायचं आहे. आणि आत्ताच काही लोकांना विचारलं की बाबा बर्फ अजून काही दिसलं ना. अरे आय स्वेअर तुम्हाला नसेल दिसत कदाचित. मी आत्ता तेच विचार करत होतो. बर्फाचा डोंगर आहे ना तो तिथं समोरचा, त्यात आता व्हिडिओमध्ये दिसतोय का नाही माहीत नाही, पण तिथं बर्फ दिसतोय. मागे एक डोंगर आहे त्याच्यावरती बर्फ दिसतोय. काय बाई आज असं वाटतं की कुछ भी मांगो हर इच्छा पुरी होगी असं झालं की, म्हणजे बोलता क्षणी समोर दिसला डोंगर तो. आणि आपली गाडी अजिबात परफॉर्मन्स डाऊन नाही झाला. एवढ्या हाईटवरती आलो आहे तरी कुठल्याही प्रकारचे परफॉर्मन्समध्ये आणि कुठल्याही प्रकारची तक्रारही नाही गाडीची. घेऊन जाते बिंदास. चला कुठं जायचंय सांगा फक्त, मी आहे. आणि तुम्ही किती तास चालवा काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपल्या गाडीने आपल्याला साथ दिलेली आहे आणि अजूनही देत राहणार आहे. अजूनही माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये किती दिसतंय. मला उघड्या डोळ्यांनी तर दिसतंय की तिथं बर्फ आहे. ते बघा त्या पीकवरती तिकडं बर्फ आहे. आता तर काय अजून भरपूर बर्फ दिसणार आहे. आणि आपल्या गाडीला पण पहिल्यांदाच बर्फ दाखवू आपण आता. हिमालयन इन हिमालयाज मेड फॉर इच अदर असं येते. आता म्हणजे नाही का असं वाटतं की ही बाईक आपली अशी माहेरी आल्यासारखं वाटते. काय लँडस्केप आहे. घरं बघा सगळी कशी एकदम म्हणजे कलरफुल आहे. हे बघा सुंदर सगळीकडं डोंगरावरती पूर्ण वरतीपर्यंत घरं हॉटेल्स काय असेल माहीत नाही. हे आहे चमोली. हा बघा क्लिफ आहे वरती. काय सेक्सी रोड आहे. ओ खतरनाक. सो ॲज पर प्लॅन जेवायला थांबलो आहे. आता इथं पीपल कोठी म्हणून आहे गाव, तिथं थांबलो आहे जेवायला. आणि आजही व्हेजच खातो आहे. आता टाईम झाला आहे मला वाटतं किती वाजले, 2:30 वाजलेत. 1 तासभर जरी इथे गेला तरी 3:30 4 आणि 30 किलोमीटर अंतर राहिले. 30-35 4-4:15पर्यंत पोहोचून जाईल. ऑन टाईम एकदम. आणि एकदम सुपरफास्टमध्ये थाळी आलेली आहे. एक डाळ दिसते, एक पातळ भाजी, एक फ्लावरची भाजी, 2 रोटी, कांदा
राईस सिंपल जेवण आहे, तेच बरं आहे. आता जरा आता गेल्यावरती बघू सचिनला काय खायला घालतो इथे. आता तरी व्हेज. विक्रांत रेस्टो नाही रेस्ट्रो इथं लंच केलं आता करतो. बघा ना, हा समोरचा एकदम डोंगर असा गॉड दिल्यासारखा दिसतोय ना एकदम. असं वाटतं आता अंगावर येईल. आलेला आहे आपला जवळपास टर्न 750 मीटर्स नंतर आपल्याला टर्न घ्यायचा आहे 730 720 700. मला तर असं वाटतं की हा रोड आहे जो जातोय वरती उरगमला. ओ भाई खतरनाक. लेफ्ट टर्न मारलेला आहे, टर्न मारला रवळ. हा कच्चा रोड आहे बऱ्यापैकी. रोड खराब आहे पण लोकेशन बघा ना काय कसलं भारी आहे. ठाणे बघा ब्रिज आहे, खाली व्हॅली आहे, डोंगर आहे, काय वेगळ्याच लेवलचा हे. नेक्स्ट बघा इकडे एक पलीकडे एक छोटा पूल आहे पायी जाणाऱ्यांसाठी वगैरे. तो मोडलेला दिसतोय खूप. हो मोडलेलाच आहे. हा नवीन मला दिसतोय बनवलेला. म्हणतो ना आपण की वेगळ्या ग्रहावरती आल्यासारखं वाटायला लागले. आईच्या गावात ॲडव्हेंचर आहे. आता एक असं आहे की ठीक आहे आता तरी संध्याकाळी समजा आणि इथं अंधार पण लवकर पडतो की जर लेट झालो असतो इथे यायला अंधाराचं तर ह्या रोडने हालत खराब झाली असते अजून. आणि अजून एक विषय येतोय की असा की जाताना पण ह्या रोडने जायचं आहे परत. म्हणजे सेम टेरेन आहे जसं लेहचं वगैरे चांगला पास वगैरे आहे ना हे तसंच आहे. म्हणजे मी म्हणलं होतं की ह्या गाडीवरती ऑफ रोडिंग केलं नाही अजून, म्हणजे अगदीच त्या लेवलचं नाहीच केलेलं अजून तरी पण ते आज थोडंसं होतं आहे. आता ह्यात मला बाकी काय नाही, टॉप बॉक्सची थोडी काळजी वाटते पण राहील टिकून टॉप बॉक्स, काय प्रॉब्लेम नाही. थोडा एका टर्नचं कन्फ्युजन आलं होतं, इकडं जायचं का इकडं जायचं, त्यामुळे थांबलो होतो जरा. ॲडव्हेंचर कंटिन्यूज. आता वरचा जो 1 किलोमीटरचा ट्रेक आहे तो कसा आहे काय माहिती. आता रोड थोडा बेटर आहे. एक 8 किलोमीटर साधारण रोड खराब आहे. ऑलमोस्ट पोचलो आहे. 1 पॉईंट समथिंग किलोमीटर आहे. आणि बघा ना प्रॉपर पहाडी गाव आहे ना म्हणतो आपण, असं आहे व्हॅलीमध्ये बसलेलं. इकडनं डोंगर इकडनं डोंगर, कडक आहे. तर इथंच कुठंतरी आहे तो, इथंच थांबा म्हणला मी येतो. आणि हेवन आहे आणि गाव काय सुंदर इथलं. जर हा आहे आपला सचिंद्र भाई, पुण्याला आपल्यासोबत होता, लेहला आपल्यासोबत होता राईडला. त्यानंतर थोडासा पाथ चेंज केला, स्पिरिच्युअल योगा विगा, आणि इकडं सेटल झालं आहे. आता बघू प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊ त्याचा उद्या आपण. तर आजची आपली राईड झालेली टोटल 244 किलोमीटरची. ॲव्हरेज मिळाला आहे 28.9 आणि ॲव्हरेज स्पीड आहे 35 किलोमीटर पर आवर. ही गाडी चालली जवळपास 7 तास आपण चालवली ही गाडी. तर असं आजचा सगळा सीन आहे. असा सगळा आजच्या राईडचा सीन आहे. आणि पोचलो आता इथनं 1 किलोमीटर इकडनं वरती जायचे फक्त, त्यानंतर वरती रस्ते आहे. तर जाऊ.
हालच खराब झाली आहे, पण वर्थ आहे. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. समोरचा व्ह्यू आता सनसेट व्हायला आलाय. आता पूर्ण जे प्रॉपर्टी वगैरे आहे ते उद्या दाखवतो. आज मी काय बी दाखवायचं हालत मध्ये कमीत कमी अर्धा तास तरी नंतर तर तुम्हाला आता आमचा आजचा स्टे दाखवतो. हा आपला स्टे आहे आजचा. योग मंत्रा होम स्टे. सचिंद्र पाल आपला मित्र आहे, त्याच्याकडे आलो आपण राहिलाच. आणि हा आपला होमस्टे आहे आजचा. आणि थंडी खतरनाक आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीचं जे आहे कशी आहे काय तर ते आता अंधार पडला आहे, त्यामुळे काय दाखवता येणार नाही. तर उद्या सकाळपासून शूटिंग चालू होईल. सकाळी सनराईज सनसेट सगळ्या ह्याच्यामध्ये कसं दिसतंय ना ते सगळ्यांचा व्हिडिओ उद्या बनवतो. ते दाखवतो सगळी प्रॉपर्टीचं फिरून दाखवतो कसं आहे ते. ठीक आहे. आता चहा वगैरे झाला आहे आमचा. आता जरा थोडंसं आता खाली बसतो, मग खातो वगैरे जरा. आणि आजचा व्हिडिओ अजून काय असेल तर ठीक आहे सांगेल, नाहीतर मग आजचा व्हिडिओ इथंच संपला. सो सायनिंग ऑफ फ्रॉम उर्गम व्हॅली, तुमचा स्वतःचा हक्काचा मोठो ब्लॉगर, दाढीवाला गाडीवाला बियर्ड मोटो. गुड नाइट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बॉनफायर चालू केलेली आहे. मस्त थंडी आहे.